हेलो हाय नमस्कार, गुड इव्हिनिंग. तुम्ही सगळे कसे आहात? आणि आता बघत आहात एवढी गर्दी गोंधळ सगळा चालू आहे. तर कुठे चाललेलो आहोत हे नक्की तुम्हाला सांगणार आहे. एका खास ठिकाणी चाललेलो आहोत, त्याच्यासाठी हा सगळा गोंधळ चालू आहे. हाय कशू. आम्ही ना घरातून बरोबर 3:45ला निघालो होतो. वाजले 5, बरोबर 5:05 आम्ही बेळगाव स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय. आणि थोडंसं लवकरच निघतो, कारण कसं आहे, पाऊस पण होता, मध्ये मध्ये पाऊस होता आणि कधी रस्त्याची कामं पण मध्ये मध्ये चालू आहे. त्यामुळे कधी पण ना लवकरच निघालेलं बरं आहे, कारण आणि आमच्यासोबत लहान मुलं पण आहेत, त्यामुळे कधी लवकरच आलेलं ठीक आहे. म्हणून आम्ही लवकरच पोहोचलो होतो स्टेशनवरती. हाय करा सगळ्यांनी. हाय कर, हाय कर. लडूबाई नाही करायचं. वाजले बरोबर 5:05 झाली, म्हणजे करेक्ट आम्ही 5 वाजता पोहोचलो इथे बेळगाव मध्ये. आता 6 वाजता आमची ट्रेन आहे. बॅगा बघा किती लोड झाला आता आमच्याकडे. एवढ्या बॅगा आहेत, मी दाखवते. हे बघा, आता 2-3 दिवसाची ट्रिप म्हटल्यावरती एवढ्या बॅगा झालेत. सगळ्यांचं सामान, कमीत कमी सामान घ्यायचा प्रयत्न केला तरी पण एवढ्या बॅगा झालेत. आणि पोरं बघा एक्सायटेड आहेत. आता मामाकडे जायचं म्हटल्यावर एक्सायटेड आहेत खूप. कुठे जाणार तू? से हाय. हा, इथे बसा तुम्ही. हे बघा आमचं बारकं बाळ. पप्पा आता गाडी लावायला ऍक्च्युली इथं कुठे 2-3 दिवसासाठी कुठे लावायची म्हणून आमच्या फॅमिली मेंबरकडे गाडी लावायला गेलेत, पार्क करायला. इथून जवळच आहे, त्यासाठी आम्ही आता वेट करत बसलोय. कसं आहे, आमच्या इथून म्हणजे चंदगडमधून इकडे यायला 1 तासभर तरी लागते आणि रस्ता पण चांगला नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकरच आलोय. आणि पोरं खूप खुश आहेत बघा जायचं म्हणून. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला लवकरच सांगेन. तर एवढा सगळा भोजा बिस्तर घेऊन सगळे फॅमिली ट्रिप, छोटीशी फॅमिली ट्रिप करायची आहे आपल्याला. आणि हे सगळं काय काय मजा करणार आहोत, मस्ती करणार आहोत, हे लवकरच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. श्रीला आपण रात्रीच्या वेळेला सोडायला आलेलो बघा रेल्वे स्टेशन, बेळगाव रेल्वे स्टेशन. मी तुम्हाला याच्या आधी पण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि नवीन असं काय नाही, वातावरण बघा, पाऊस मध्ये मध्ये आम्ही येईपर्यंत ना पाऊस मध्ये मध्ये पडत होता, आता नाहीये. पण वातावरण तसं आहे, क्लायमेट कधी चालू होईल अचानक काही सांगता येत नाही. खूप भारी वाटतंय. मम्मीला विचारा, मम्मी किती एक्सायटेड आहे. प्रवास चालू होईल असं वाटलं. कारण भरपूर दिवस झाले ना श्रीला भेटून, त्याच्यामुळे मग मम्मी भेटेल. हा, एक्सायटेड आहे मम्मी पण, कधी एकदा श्रीला भेटेल म्हणून. सगळी म्हणजे घरात व्हिडिओ करायचा राहून गेला, कारण इतकी घाई गडबड झाली. आणि या मुलांमध्ये ना खूप गोंधळ उडतो, त्याच्यामुळे. आणि पाहुणे पण आले त्याच्यामुळे सगळं काही राहून गेलं. म्हणून म्हणतं की इथेच व्हिडिओ चालू करावा, घरात काही एवढं सगळं दाखवता आलं नाही, कारण तयारी पण करण्यात भरपूर वेळ गेला. मी तुम्हाला सांगितलं की परवा चालू आहे आम्ही सगळे, आणि आज दीदी वगैरे आले सकाळी, त्यामुळे सगळा गोंधळ झाला एकाच दिवशी. चला मग आपली आता जर्नी चालू होणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही. आता तुम्ही म्हणत असाल अचानक हा प्लॅन कसा झाला, तर अचानकच प्लॅन झालेला आहे. भरपूर दिवस झाले ना पप्पा लागले होते की आपण सगळे मिळून कुठेतरी फॅमिली ट्रिप करूया, पण काही एकाला सुट्टी असायची एकाला नसायची, असं करत राहूनच गेला होता. आणि त्याच्यात आमची मुलं पण लहान होती, तर आता थोडी म्हणजे बऱ्यापैकी मोठी झालेत आणि बाहेरचं वगैरे खाऊ शकतात अशी. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की
सुट्ट्या पण आहेत आता दिवाळीच्या आणि श्रीला पण भेटून भरपूर दिवस झाले, त्याच्यामुळे मग अचानकच प्लॅन केला आणि श्रीकडे जायचं ठरवलंय. पण त्याआधी उद्या आपण पोहोचणार आहोत म्हैसूरमध्ये. तर म्हैसूरमधलं सगळं काही फिरून त्याच्यानंतर आपण परवा दिवशी श्रीला भेटणार आहोत. परवा दिवशी म्हणजे रविवारी, संडेला भेटणार आहोत. आज वार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपण बाहेर राहणार आहोत, सगळं फिरणार आहोत आणि रविवारी त्याला भेटणार आहोत. तर ते सगळं पण तुम्हाला मी दाखवणार आहे काय आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही. बस की बस बरोबर टायमिंगला 6 वाजता बघा बस करेक्ट 6ला. 1 मिनिट मागे नाही पुढे नाही. आणि बाहेर पाऊस बघा, पाऊस पण चालू आहे बाहेर. पावसाने भरपूर गोंधळ घातलाय आता. मम्मी पप्पा राहू दे, जिन्याची चप्पल ती काढून ऐकणार नाही. आमची त्या ट्रेन मधून पहिली फॅमिली ट्रिप चालली, ती पण एवढ्या लांब. फ्री नाहीये, फ्री आता तिथे भेटल्यावरती त्याच्यासोबतची पण व्हिडिओ बनवू, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. सगळ्यांनी हाय करा. चिमण्याचा आवाज आंब्याची कंपनी बघा आमची वरती बसले गँग. ए हाय, मोबाईल पाहिजे द्या तिला. पिल्लू हाय हाय कर. नंतर अनिल तिकडे गेला की मग हा आमचा तिकडे चाललाय म्हणून बाय हाय चिनू. आता वाजले 7 आणि आमचा आज ना खरंच खूप मजा आहे. इतकं सारं खायला आहे ना, फळं आहे, कुरकुरे, काहीच सांगायलाच नको. पोरांची पण मजा आणि आमची पण मजा आहे. खूप भारी वाटायला लागले. इतक्या दिवसानंतर सगळे एकत्र चाललोय आणि खरंच खूप भारी वाटते. आज नेमकी भाऊबीज आहे आणि श्रीकडे चाललोय. आज पोचायला पाहिजे होतं तसं तर विचार करायला गेल्यावरती, पण काही कारणास्तव नाही जाता येईल त्याच्याकडे डायरेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल, ते पण मी कधीतरी सांगेन तुम्हाला. जाता येत नाही तसं, पण त्यानिमित्ताने आज बाहेर पडलं. खूप भारी वाटतंय. थोडं 2 दिवस लेट होते पण त्याच्याकडे पोहोचण्याला होतं आपण आणि खूप आठवण पण यायला लागली भाऊबीज. तर मस्त आता कॉफी टी ब्रेक झाला. व्हिडिओ करूया मस्त. आता 2 मिनिटं छानपैकी आपली 2 AC ची बुकिंग आहे आणि मस्त AC मध्ये आहे. भारी वाटते, म्हणजे काही टेन्शन नाही, गर्दी गोंधळ नाहीये. बाकीच्या त्या डब्यांमध्ये जसा गोंधळ असतो तसा नाहीये. म्हणजे फॅमिलीसाठी खरंच खूप भारी आहे. मोस्टली आम्ही जास्त ट्रेननं प्रवास करतच नाही खरं सांगायचं म्हटलं तर. आम्ही गावी पण जाताना स्लीपरनेच जातो, तुम्हाला माहित असेल, इतक्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. कारण चिव आता एवढे सगळे आहेत म्हणून ती राहिली, नाही तर तसं आम्ही दोघं असलो तर ट्रेनमध्ये इकडे तिकडे पळायला लागणार म्हणून आम्ही ती रिस्कच नाही घेत. तशी पण आता पळतीये, पण आता तरी ठीक आहे. म्हणजे विहान आणि चिनूमुळे ना, म्हणजे दीदीची मुलगी आहे ना, त्याच्यामुळे ती व्यवस्थित आहे म्हणून काही वाटत नाही. पण एकटी वगैरे येण्याचा काही चान्सेस नाहीये. आम्ही ती रिस्कच घेत नाही. खूप भारी वाटायला लागले आणि काही टेन्शन नाही. बाहेर पाऊस पडायला लागलाय आणि फॅमिली सोबत असं कुठेतरी कधीतरी जायला पाहिजे. खूप भारी वाटतं. तुम्ही कधी कुठे एवढ्या लांब ट्रिपला गेलाय का? आम्ही म्हणजे तेवढा असा कधी चान्सच नाही आला. आता आम्ही 2004ला गेलेलो दिल्लीला, दिल्ली त्या साईडला फिरायला गेलेलो, त्र्यंबकेश्वर वगैरे. त्याच्यानंतर आम्ही आत्ता चाललोय म्हणजे मम्मी पप्पांसोबत तरी. त्याच्यानंतर मग शिक्षण आणि लग्न वगैरे झाले, त्याच्यामुळे नंतर तर काही चान्सच नाही, असा मुहूर्त जमलाच नाही कधी. आणि आता मग वेळ आली तशी म्हणून मग आम्ही त्याकडे चाललोय. पण खूप भारी वाटायला लागले आणि आमची जी पूर्ण जर्नी असणार आहे ना, ती तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. विहान बघा
काय करतोय. आणि आपला प्लॅन कसा असणार आहे माहितीये, उद्या आपण मैसूरमध्ये 7 वाजता सकाळी पोहोचणार आहोत. तिथून मग आपण रूम बुक करणार आणि रूमवरती जाणार, फ्रेश वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार, नाश्ता करून मग आपण फिरायला जाणार आहे. असा प्लॅनिंग आहे म्हणजे उद्या शुक्रवारचा. आणि शनिवारी मग आपण फुल बेंगलोरमध्ये असणार आहोत आणि त्याच्यानंतर संडेला पण आपण बेंगलोरच फिरणार आहोत आणि मग संध्याकाळी आपण ट्रेनला बसणार आहोत. असा 3 दिवसाचा प्लॅन आहे म्हणजे 3 नाईट्स. त्या 3 नाईट्समध्ये जे काही होणार आहे धमाल मस्ती फॅमिलीसोबत ती सगळी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि चिनू बघा आमची काय करते. चिनू बाळ से हाय हाय कर बाळा, हाय कर हाय. 8 वाजून 4 मिनिटं झाली. 8 वाजून 4 मिनिटं झाले तर हुबळीमध्ये ट्रेन पोहोचली बघा. टायमिंग म्हणजे 6 वाजता बेळगावमधून निघते ते बरोबर 8 वाजता ना हुबळी स्टेशनला येते. 9:40 बरोबर धारवाडामधून बस सुटते. सॉरी बस सारखं बस. आम्ही ना घरून भरपूर सारं खायला काय काय घेऊन आलो होतो, जेवण घेऊन आलो होतो, कारण लहान मुलं असल्यामुळे कधीही काहीही मागतील आणि ट्रेनमधलं ना खायला काय माहिती आम्हाला नकोच वाटतं. त्याच्यामुळे आम्ही घरूनच आणलं होतं. मस्त दह्यापासून काकडीपर्यंत सगळं आणलं होतं. मस्तपैकी जेवलो आणि झोपून गेलो. सकाळी 7 वाजता बघा म्हैसूरमध्ये आपण पोहोचलो आहे आणि मुलं बघा आम्ही श्रीमामाकडे जाणार म्हणून किती एक्सायटेड होती माहिती आहे का. जेव्हा बस थांबली ना, चला म्हटलं की मुलं उठा 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 आणि आलो आपण आता पोचलो म्हटल्यावरती श्रीमामा म्हणून घाई गडबडीत उठून गेली. आता इथून आम्ही रूमवर जाणार होतो. रूम काय आम्ही बुक केली नव्हती. जी मिळेल ती रूम बुक करायचं ठरवलं होतं, जशी आवडेल तशी, कारण रोड टच असावी असं वाटत होतं आम्हाला. कारण रोड टच असल्यामुळे कसं आपल्याला कुठेही जाता येईल सहजपणे आणि लगेचच रूमवरती येता येईल असं आम्हाला बघायचं होतं. तर रूम करून आम्ही लगेचच फिरायला जाणार होतो. तर आम्ही इथून ना डायरेक्ट रिक्षा केली, ॲटो केली आणि ॲटोवाल्यालाच सांगितलं की जिथे रूम असतील चांगल्या तर तिथे आम्हाला नेऊन सोडा. तर त्याने एक छानपैकी आम्हाला रूम शोधून दिली. हे बघा आम्ही 2 रूम घेतल्या होता. किती छान होते बघा. या बेडवरती 3 सहजपणे झोपू शकत होते आणि इकडे एक बेड होता पाठीमागे, तो मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा इथे मी आणि चिऊ सहजपणे झोपू शकतो इतकं जागा होता. त्याच्यानंतर ही एक समोरचीच एक्झॅक्ट समोरची अजून एक रूम आम्ही बुक केली होती. तर तिथे पण अगदी सेम 2 बेड होते. एकावर 3 आणि एकावर 2 अशी जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी अशी आम्ही 2 रूम बुक केल्या होत्या. खूप सुंदर रूम होत्या, छान अशा. म्हणजे आम्ही फक्त बॅगा वगैरे ठेवून आवरून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही लगेचच निघालो फिरण्यासाठी. इकडे बघा सगळ्या रूम आहेत. लिफ्ट पण आहे. वरती अजून रूम आहेत इथून असं वरती जायला. आणि आपली रूम इकडून लेफ्ट साईडला आहे. हाय हाय चिऊ से हाय हाय. चला आता खाली जाऊया आवरून सगळे. तुम्हाला कधी यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट जे नंबर दिसत आहेत समोर तर त्याच्यावर तुम्ही कॉल करून इथे रूम बुक केली तरी चालेल. अगदी ना स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. आम्हाला रिक्षाने इथे पोचायला 50 रुपये फक्त घेतले होते. तर अगदी रोड टच रूम आहेत आणि मस्त रूम आहेत. तुम्ही जर तुम्हाला इकडे मैसूरमध्ये स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. हे बघा इथे आपली रूम आहे. इथे सगळ्या रूमच आहेत बघा इथे. आणि त्याच्यानंतर इकडे बघा लगेच रोड टच आहे म्हणजे मेन हायवे. त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जास्त जायची गरज पण नाही पडली. हे असं असेल ना तर मग बरं होते. म्हणजे हा रूमच्या समोरच आला ना रोड टच तुम्हाला भरपूर सारे हॉटेल्स आहेत. तिथे तुम्ही नाश्ता करू शकता, जेवण करू शकता. अगदी छानपैकी नाश्तासुद्धा मिळतो. म्हैसूरमध्ये आलात आणि इथे इडली डोसा नाही खाल्लात तर काय मजा असणार आहे. इथला हा डोसा आहे ना एक नंबर आहे. आपण जसा बनवतो ना तसा डोसा नाहीच आहे. हा एकदम जाड डोसा आहे पण असा तोंडात घातल्यानंतर असा विरघळतो ना की काही सांगायलाच नको. मी फर्स्ट टाईमच असा डोसा खाल्ला खरं सांगते तुम्हाला. नाश्ता मला तर चालला इथला एक नंबर आहे डोसा.
आपण आपल्याकडे थोडासा पातळ असतो ना, तर थोडासा जाड आहे. स्पायसी आहे, मस्त चटणी आणि बटाट्याची भाजी आहे, त्याच्यानंतर ग्रीन चटणी आहे, सांबार आहे, भारी आहे, एक नंबर म्हणजे. इथे तुम्ही आला तर नाश्ता करू शकता. आणि आमच्या रूम पासून 5 मिनिटाच्याच अंतरावरती खाली 2-3 मिनिटंच लागतात, 5 मिनिटं पण लागत नाही. इतक्या जवळ आहे, जवळच्या जवळ. त्यामुळे तुम्ही इथे आलात तर इथे नक्की मी तुम्हाला सांगते की इथे तुम्ही नाश्ता करू शकता. वेगवेगळीकडे कुठे तर आलं ना की थोडं चहामध्ये फरक असतो. वेगवेगळ्या ठिकाणच्या चहाची टेस्ट वेगळी असते. नाही म्हैसूर मधला चहाची टेस्ट सांगते मला कशी आहे. नाश्ता तर अप्रतिम होता, छान होता. चांगला आहे चहा पण इथला, चांगला आहे. म्हणजे चहा नाश्ता तुम्ही ते करू शकता, म्हणजे काहीच वाद नाहीये. आयटम इथं मेदूवडा, आम्ही आता काही लोकांनी मेदूवडा घेतला, त्याच्यानंतर काही थोडे आम्ही 4 डोसा मागवला, इडली मागवली. सगळ्यात चांगली तिथे इडली पण चांगली आहे ना, इडलीची पण टेस्ट चांगली आहे. मेदूवडा तर चांगलाच आहे, म्हणजे ऑइली नाही आहे, काय नाही. तर प्रवासातून आला आणि तुम्हाला एक वाटेल ना की ऑइली खायला नाही पाहिजे आपण, तर असं पण काही नाही, खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही ते नक्कीच करू शकता. मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा स्क्रीनमध्ये. नाश्ता केला आणि आम्ही बाहेर पडलो. जवळजवळ 10 वाजले होते आम्हाला नाश्ता करून बाहेर पडायला. आम्ही एक 4 व्हीलर गाडी केली दिवसभरासाठी, म्हणजे 10 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तर त्यांनी भाडं घेतलं होतं आमच्याकडून 2800 रुपये दिवसभरासाठी. तर टोल वगैरे सगळे आम्ही देणार, जे काही रस्त्यात लागतील ते. बाकी 2800 रुपये ठरलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दाखवणार हे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघितल्यावर कळेलच. तर आम्ही आता सरळ चाललो होतो, म्हैसूर पॅलेसला चाललो होतो. फर्स्ट आम्ही बघणार होतो म्हैसूर पॅलेस, मग तिथून पुढे काय काय बघणार आहोत हे तुम्हाला दाखवणार आहे. गाडीमध्ये बघा सहज 10-12 लोक, छोटी मोठी असतील तर 10 लोक व्यवस्थित बसू शकतात अशी गाडी केली होती आम्ही. तुम्ही जर फॅमिली येत असाल, म्हणजे 7-8 किंवा 10 लोक येत असाल, तर तुम्हाला ना गाडीच करणं योग्य आहे. कारण बसमधून ना खूप लहान मुलं असतील तर खूप त्रास होतो, दगदग होते. बसमधून सुद्धा फिरू शकता, पण अशी छोटी आमच्यासारखी जर छोटी छोटी मुलं असतील तर तुम्हाला गाडी करणंच योग्य ठरेल. कारण निवांत प्रवास होतो आणि कुठे वाटलंच तर तुम्ही थांबू शकताय, काही बघायचं असेल तर बघू शकताय. त्यामुळे आम्ही गाडी फिक्स केली होती, म्हणजे गाडी ठरवली होती. त्यामुळे आम्हाला ना हा प्रवास खूप सुखकर जाणार होता. कारण आदल्या दिवशी आपण लांबचा प्रवास करून आलो होतो, त्यामुळे तो पण प्रवास झाला होता आणि दुसऱ्या दिवशी पण मग दगदग होऊ नये याच्यासाठी आम्ही हे केलं होतं. हा एक बेस्ट उपाय आहे की तुम्ही एक गाडी करू शकता. आणि इथली लोकं ना व्यवस्थित तुम्हाला जमवून देतात, असं नाही की उगाचच काही पण सांगतील, किती पण रेट सांगतील, असं नाही आहे. त्यामुळे ते एक डोंट वरी, तुम्ही काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि त्याचं ते पॉईंट सांगतात. जर तुम्हाला काही ॲड करून माहीत असतील तर तुम्ही पॉईंट सांगू शकता की आम्हाला इथं जायचं आहे किंवा हा पॉईंट नको आहे, हा तुम्ही कवर करा, तर ते तुम्हाला करून देतील. तसं तुम्हाला बोलून घ्यावं लागेल. तर आणि ही सिटी मी तुम्हाला सांगते, आम्ही जशी सुरुवात केली तर जशी इतकी स्वच्छ आहे ना, बघाल तिकडे स्वच्छता आहे आणि इतकी सुंदर आहे. थंडगार वातावरण जसं गावाकडे असतं ना तसंच, आणि शांत, जास्त ट्रॅफिक नाही, काय नाही, निवांत आपलं आहे. त्यामुळे ही मला सिटी ना खूप आवडली खरंच. आणि वातावरण पण इतकं छान होतं, ऊन नव्हतं, काय नव्हतं, मस्त आपलं असं गावाकडे जसं असतं कोकणामध्ये वातावरण तसं होतं. तर आम्हाला असंच वातावरण पाहिजे होतं, कारण लहान मुलं सोबत होती तर त्यांच्यासोबत थंडगार प्रवास होईल, शांतपणे होईल, असं आम्हाला काहीतरी बघायचं होतं. त्यामुळे हा दिवस आमचा खूपच मस्त आणि एन्जॉयफुल जाणार होता, एवढं मात्र नक्की. बाकीचं तुम्हाला काय काय बघायला भेटणार हे नक्की तुम्हाला मी दाखवणारच आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ह्या व्हिडिओमध्ये आत्ताच्या सध्याच्या एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे गेलो हे तुम्हाला बघायला मिळेल. आजचा जो प्रवास होता, आपण म्हैसूरमध्ये बेळगावपासून, म्हणजे घरापासून बेळगावपर्यंत आणि बेळगावमधून म्हैसूरपर्यंत पोहोचेपर्यंतचा हा प्रवास होता. तर हा प्रवास किंवा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि हा आमचा फॅमिली प्लॅन आहे, फर्स्ट टाईमच केलेला. तर तुम्ही जेव्हा कुठे कुठे जाता फॅमिली ट्रिप घेऊन, तर तुमचं कसं असतं सगळं, किंवा लहान मुलं असतील तर काय तुम्ही कसं करता हे पण सांगा. आम्ही जे ठरवलं आहे ते तुम्हाला काय वाटलं किंवा बरोबर होतं किंवा अजून काहीतरी आम्ही ॲड करायला पाहिजे होतं हे पण नक्की सांगा कमेंट करून. तोपर्यंत टाटा, बाय बाय.